राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होणार आहे। गेल्या आठवड्यात डोकावलेला अवकाळी पाऊस आता जवळजवळ परतला असून थंडी पुन्हा परत येणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानासह किमान तापमानात वाढ झाली होती। कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान देखील 20 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते। येत्या 24 तासात कमाल आणि किमान तापमानात मोठे बदल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने तापमानात घसरणार आहे। नवीन वर्षाची सुरुवात गुलाबी थंडीने होणार असून राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। गेल्या आठवड्यात राज्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाला पोषक स्थिती होती। राज्यात किमान तापमानात वाढ झाली असून याआधी 4 ते 5 अंशावर असणारा किमान तापमानाचा पारा 19 ते 20 अंशापर्यंत गेल्याच्या नोंदी झाल्या। मुंबईत किमान तापमान 20 अंशाच्याही पुढे गेले होते, तर सांगली, सातारा तसेच बहुतांश मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 17 ते 20 अंशावर येऊन ठेपला होता। महाराष्ट्रासह नव्या वर्षाची सुरुवात गुलाबी थंडीने होणार असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा भागात थंडीची लाट राहणार असून राज्यात हवामान कोरडे राहणार आहे।